पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मतदारांच्या मनातील भावी आमदार चेअरमन अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अभिजित आबा पाटील मित्र परिवार पंढरपूर। खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण वाढलं आहे। गेल्या 12 तासांमध्ये धरणांमध्ये पुणे शहराला 15 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा जमा झालाय। त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून 11,407 क्युसेस वेगानं पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे। त्यामुळे पुन्हा मुठा नदीकाठच्या नागरिकांना जलसंपदा विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या 4ही धरणात मिळून बुधवारी सकाळी 6 वाजेपर्यंत 88% पाणीसाठा जमा झाला आहे। मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत टेमघर धरणाच्या परिसरात 95 मिलीमीटर, वरसगाव धरण क्षेत्रात 66 मिलीमीटर आणि पानशेत धरण परिसरात 69 मिलीमीटर आणि खडकवासला धरण क्षेत्रात 11 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। सध्या धरणांमध्ये 25.78 अब्ज घनफूट TMC म्हणजेच 88.44% पाणीसाठा जमा झालाय। वरसगाव धरणातून वीज निर्मितीसाठी 600 क्युसेस, पानशेत धरणातून वीज निर्मितीसाठी 600 क्युसेस तर खडकवासला धरणात 1942 क्युसेसने आणि खडकवासला धरणातून मुठा नदीत 11,407 क्युसेसनं पाणी सोडण्यात येत आहे। धरणाच्या परिसरात असाच पाऊस कायम राहिल्यास पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येणार असल्याचं जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आलं आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।